सगळ्यांनी देवळाकडे हजर राहायचं आहे. परत लाव काय झालं लय लावू नका इकडे काय फुकट आणलं गुरु विनंती विद्यादया सागरा ओम भूर्भुवः स्वाहा गणपती देवताभ्यो नमः. ध्यानं समर्पयामी. गणपती बाप्पांना सर्वांनी स्मरण करा आणि गणरायाला सांगा सिद्धी बुद्धी आणि लक्षणी लाभ इथे लागू दे सर्वांना या कामाला अशी त्या चरणी प्रार्थना करा. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवः धूपम् अग्रपयामि दीपं दर्शयामि अत नैवेद्यं नैवेद्यार्थे फलार नैवेद्यं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वाहा शर्करायुक्त गोड खाद्य नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा सौदनाय समनाय स्वाहा ब्रह्मे स्वाहा नैवेद्यमध्ये पाण्यं समर्पयामि. पुनः प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा सौदनाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मे स्वाहा. ओम भूर्भुवः स्वाहा अथ स्वस्तिकीलकं कृत्वाः. ओम स्वस्ति इन्द्रो विद्यश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षोररिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम भूर्भुवः स्वाहा समर्पयामि. प्रथमता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं बुद्धिकेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ओम भूर्भुवः स्वाहा कर्पूरार्चकं समर्पयामि. नारिकेल दानम् अर्पयामि. पुजारी आरोग्य का मागाय ते म्हणजे तसंच करतो मी. या की चला टोपे घातल्या टिकाव मारा आणि एकनाथ शिंदे की जय साहेब की जय म्हणा. बरोबर का? धनुष्यमार की जय म्हणा. या की या बस खाली ठेवू नका. या वसंत आरोग्य यांच्याकडे. चला लक्ष्मण या पुढे प्रसाद घ्या बाबा. प्रसाद घ्या. कुठे गेलं लक्ष्मण दादा लक्ष्मण दादा आधी भाऊ तुम्ही या की. अर्जुन दादा या की. हळूहळू दादा सॅमसंगचा फोन आहे का? बाबराव या की इकडे पुढं. बाप कुठं गेला? एक एक म्हणा. बस 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 राव. लक्ष्मीच्या नावे या वड्यावर पुलाचं काम मंजूर झालेलं आहे आणि विशेष करून डॉक्टर गिरीधरराज चव्हाण साहेब या भागाचे नेते
ज्यांनी विशेष लक्ष घालून हे काम मंजूर करून आणलेलं आहे. जवळजवळ 44 लाखाचं हे काम विकासाचं काम या ठिकाणी तिने आणलेलं आहे आणि त्या विकास कामाचा हात शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. डॉक्टर दिला प्रत्येक वेळेला मान देऊन पूर्ण लक्ष या गल्लीवर ठेवून या गल्लीवरील विकासाची अनेक कामं त्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहेत. नामदार शंभूराज देसाई साहेब यांचे बारकाईने लक्ष आपल्या गावावर आहे आणि त्यामुळं अनेक विकासाची कामे या ठिकाणी मंजूर करून आणलेले आहेत. काही पूर्ण झालेले आहेत, काही पूर्णत्वाला जात आहे आणि काही नवीन आज शुभारंभ झालेला आहे. डॉक्टर साहेबांना मी विनंती करीन की आपल्या प्रयत्नातून निश्चितपणानं या ठिकाणी गंभीरवाडी गावामध्ये हे विकासाचं काम सतत या ठिकाणी चालू आहे. अशीच कृपादृष्टी तुमची यापुढेही आमच्या गावावर राहावी आणि काही राहिलेली किरकोळ कामं कोणाची असतील त्याही ठिकाणी आपण त्या ठिकाणी लक्ष घालून ते काम करून दिलं. म्हणजे 5 वर्षामध्ये गलमीवाडीमध्ये विकासाचं काम जवळजवळ संपत येईल अशा पद्धतीचं काम आता सध्या गलमीवाडीत चालू आहे. आज या ठिकाणी तुम्हा आम्हाला सर्वांना संबोधित करण्यासाठी आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी माननीय दिलीपराव डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. गलमीवाडी गावाच्या वतीनं त्यांचं मी शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो. त्यांच्याबरोबर आलेले आमचे मित्र चव्हाण साहेब असतील आणि चाळके असतील, दिवाणीचे शेंडवळीचे उपसरपंच संतोष रामोरे असतील आणि विभागातील कार्यकर्ते, या गावच्या विद्यमान सरपंच कुसुमताई चोरके, उपसरपंच, सर्व सदस्य, उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या गावाच्या वतीनं या ठिकाणी दत्ताबापांना विनंती करतो डॉक्टर साहेबांना शाळा आणि श्रीफळ सरपंचांच्या हस्ते शाळा आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करावा असं त्यांना मी विनंती करतो. सरपंच मॅडम या. या ठिकाणी झालेले अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. विकास कामाच्यासाठी ते रात्रंदिवस या ठिकाणी धडपडत असतात, प्रयत्न करत असतात. गलमीवाडी गावाच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी संबोधित करावं अशी त्यांना मी विनंती करतो. या गावचे सरपंच, सर्व सदस्य आणि सोसायटीचे मेंबर सकाळी कुंभारगाव गार्डनमध्ये करणारा वेळ घ्या. म्हटलं काय माझं ते पाठ आहे सगळं. सरपंच निधी किती दिला तर गलमीवाडीला तुम्ही सरपंच झाल्यापासून एवढंच सांगा. तुमच्या बी लक्षात नसेल, माझ्या लक्षात आहे. माझ्या लक्षात नाही. 2 कोटीपेक्षा जास्त पैसे तुम्ही ग्रामपंचायत व्यवस्थित चालवली, सोसायटी व्यवस्थित चालवली आहे आणि अशा ठिकाणी जे 5 वर्ष विकास मागच्या 5 वर्षाचा गडगडला होता तो सगळा बॅकलॉग करून झाला. ही गोष्ट समोर बोलतो म्हणजे सत्य आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, वरती एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखं मराठा नेतृत्व लाभलं, साहेबांच्या सारखा एक धडाडीचा कार्यकर्ता लावला. गेली 45 वर्ष मी साहेबांच्या राजकारणात आणल्यापासून सरपंच जात आहे. त्यामुळं ते माझा शब्द डावतील असं कधीच दिसत नाही. वरच्या 8 दिवसापूर्वी स्वतः साहेब माझं ऑपरेशन झाले म्हटल्यानंतर नगरपालिकेची इलेक्शन संपल्या इकडं आज सकाळी रविराजा म्हटलं कशाला यांकडे जाताय, मी माझ्या शरीराने खंबीर आहे. येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे.
तुम्ही गरबेवाडीतले हेवेगावी विसरा, हिनं त्याला बांध राखलाय, तिनं त्याचं काय केले हे सगळं विसरा, विकासासाठी विसरा. ते आहेत जे तुमचे हेवेगावे ते आपापसात बसून मिटवा ना. तिचं कशाला वाढ विचारला होता? सगळेच माझ्याकडे येत. परवा तुमचा माझे सरपंच मी बाहेर बसलो, तिथं आला पण ऑपरेशन झालं. हो म्हटलं काय आहे त्याच्यावर की मला पाठ आहे. 27 वर्ष झाली बायपासवरून, तरी सुद्धा अजून सिगरेट ओढतोच. त्याला कारण आहे लक्ष्मीची नायकोबाची कृपा की समाजाची सेवा करण्यासाठी त्या नायकबानं आणि लक्ष्मी देवीनं आणि महादेवानं मला इथून पुढे सुद्धा ताकद देईल हीच अपेक्षा करतो. कुणाचे वैयक्तिक काम असतात, कुणाचे सार्वजनिक काम असतात. मध्ये इथं शासन आपल्या दारी कार्यक्रम आणला होता, बरोबर, गणपतीच्या दरम्यान. आता फोन यायला सुरुवात झाली असते, तुमचा आरती झाली. हे कधी शक्य झालं होतं का? पाटणला जायला दिवस मोडतो, तिथं गेल्यावर अधिकारी नोट मागतो आणि मग म्हणतो परत या. हे शक्य का होतं की ज्या वेळेला एखादा नेता खंबीर असतो, एखादा नेता जो तुमच्यापर्यंत पोहोचतो. शासनातली दारी ज्यावेळेला लोक आली त्यावेळेला ते असे कधी आले तिथं व्हायचे अगोदर. नाहीतर त्याला इतके पैसे मागतोय, ग्रामसेवक इतके पैसे मागतोय, हे काय धंदा नव्हता. कुणाचे रेशन कार्ड असतील, कुणाचं काय असेल, कुणाचे PM किसान योजनेचे हप्ते कसले असतील, या सगळ्यासाठी हा प्रकल्प राबवत आहे. तुमच्याकडे कुणी 10 रुपये घेतले का ह्याच्यात? ज्यांची कामं झाली नाही. मग हे ह्याला म्हणतात समाजसेवा. आमचे आतापर्यंत जे मागच्या वेळेचे जिल्हा परिषद सदस्य होते, पंचायत समिती सदस्य होते, त्यांनी कधी तुमच्याकडे हात पसरला का? गोडपा द्यायला म्हटलं तर म्हणणार जा चिठ्ठी देतो घेऊन ये जा. मग असं ह्याला म्हणतात समाजकारण. आता राजकारण करणारे येणार आहेत, बरोबर आहे. जे राजकारणासाठी राजकारण करतात ते येणार आहे, तुम्हाला माहित आहे. महिन्याभर त्याला राजकारण म्हणतात. समाज गरबेवाडीचा नायबा तुम्हाला सुबुद्धी देऊ, आपापसातले सगळे हे देऊन देतो आणि एक मुखाने विकासाच्या पाठीशी राहावं. दत्ताशे आता शब्द देतो, सांगितलेलं काम ही 1 वर्ष अजून कधीच लागणार नाही, कधीच लागणार नाही. आता तुमची 3 कामं चालू असतील. मला वाटतं सभागृहाचे अंगणवाडीचं, सोसायटीचं आणि समाज मंदिर पूल, एवढी कामं जर बापू 500-600 मतदान होतं, मला माहित आहे, बरोबर. किती तुम्ही मुंबईतली आणली, तितकी आणली, डबल आकडा सांगितला तुम्ही 500 ते 600, बरोबर आहे. मग हे मताचा हिशेब आम्ही करत नाही. वरकरवाडीत किती मत आहे? 100-150. 2 कोटी रुपये त्या रस्त्यावर लागते. स्वातंत्र्य काळापासून कधी वाहनवरती गेलं नव्हतं ती आता वरकरवाडी. मग अशा विकासाच्या पाठीमागे स्कीम रखडली होती, चालू झाली ना. आता उन्हाळ्यात मुंबईतलं कसं येऊ, पाणी नाही गावाला, तो प्रश्न मिटलाय. पाणी पहिलं, रस्ता दुसरा, ही महत्वाची कामं आम्ही हातात घेत असतो आणि याच्या पाठीशी आम्हाला शंभूराजांचं पाठबळ आहे, त्याबरोबर शिंदे साहेबांचं पाठबळ आहे. त्यामुळं तुम्ही विकासाच्या पाठीमागे राहा. चिरीमिरी येऊन येतात, घ्यायची, खर्चून घ्यायची. 500 दिलं तर 5000 पाहिजेत म्हणायचे, काय पण शपथ घ्यायची नाही. नायकबाच्या भूमीत राहतात, बरोबर आहे का? नाहीतर त्याच वेळेला म्हणायचं तुला व्हिडिओ काढलाय लगेच सांगली. माध्यम चांगलं झाले, बरोबर. या पद्धतीने जर तुम्ही गेला
आमच्यासाठी पाणी आणले, रस्ता आणलाय, साखव आणले, ही पुढची पिढी म्हणत असते. त्यामुळं तुमच्या वाढीचा विकास हा तुमच्या हातात आहे. मी बघणार आहे बापू, उमेदवारी असू नाही तर नसू मर्जपुरी काय होते तिथनं पुढचं पैसे काढणार आहे. तुम्हाला हे परत लागायला नव्हते समाजासाठी बरोबर का? त्यामुळं मी नायकाच्या देवळासमोर आज जागृत व्यवस्था तुमच्या बरोबर आम्ही मानतो ही पंचकृषी म्हणते आणि बाहेरच्या गावातले सुद्धा लोक इथे येत असतात. त्या नायकाच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो, विकासाच्या पाठीपाठ मागं तुम्ही उभं राहा. आम्ही तुमच्या नायकाच्या पाठीशी कायम उभं राहू. एखाद्या लढवया सैनिकासारखं आपण त्या परिसराचा विकास करूया. एवढं बोलतो मी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय धनुष्यबाण. तेव्हा आज या ठिकाणी साखव पूल उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय नामदार शंभूराज देसाई पर्यटन मंत्री यांच्या फंडातून माननीय डॉक्टर दिलीपराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून आपल्या गलमेवाड्यातील मावळताळी या ठिकाणी साखव पुलाचं आता नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. या भूमिपूजन झालेलं आहे. या भूमिपूजन समारंभासाठी माननीय डॉक्टर दिलीप चव्हाण आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. त्याबद्दल गलमेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना त्यांचे शतशः आभार आणि धन्यवाद.